पुढच्या बातमीकडे वळूयात। आता बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली। महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, पण आता हा शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळेल। तसंच प्रोत्साहनपर अनुदानासाठीची पीक कर्ज भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे। आताच पाहिल्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची कर्जमाफीची बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकत आलेला असाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना। या कर्जमाफीच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होत होते, परंतु यामध्ये खूपच मोठ्या जाचकाठी या घालण्यामध्ये आल्या होत्या। त्यामुळे बऱ्याच प्रमाणामधील शेतकरी अपात्र ठरत होते। तुम्ही आताच ऐकलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आली, कारण शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता 50,000ची अट काढली आहे। तर मग कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार? बघा, हा गोंधळ सर्वत्र पसरलाय। तर बघा, तुम्हाला तुमच्या गोंधळाची सर्व प्रश्नाची उत्तरं अगदी 1 मिनिटामध्ये आता मिळून जाणार। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, आतापर्यंत सुद्धा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, हे स्वतः या ठिकाणी सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं। बघा, कशामुळे सांगण्यात आलं तर सरकारने स्वतः सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो 50,000ची अट रद्द झाली। मग आता ज्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन मिळणार होते, प्रोत्साहनमध्ये वाढ झाली का? तर प्रोत्साहनमध्ये अजिबात वाढ झालेली नाही शेतकरी बांधवांनो। या साली किंवा गेल्या साली किंवा कोणत्याही साली आतापर्यंत जर तुमचं कर्ज नवं जुनं होत आलेलं असेल किंवा चालू बाकीमध्ये जर तुमचं कर्ज येत असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांचाच लाभ मिळणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून मुख्यमंत्री साहेबांच्या एका घोषणेमुळे गोंधळ उडाला आहे की नेमकं कर्जमाफी कुणाला मिळणार, कोणाला 2 लाख रुपये मिळणार। हो शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत देखील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही। मग कोणत्या शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार हे सुद्धा पाहून घेणं आता अतिशय गरजेचं झालं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत तुमचे जर कर्ज मागे काही वर्षांपूर्वी माफ झाले असेल तर लक्षामध्ये घ्या, तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ मिळणार होता। बघा, परंतु तो आता तुम्हाला मिळणार नाही। बघा, मग आता नेमकं 50,000 रुपये कुणाला मिळणार आणि 2 लाख कुणाला मिळणार? तर 2 गट यामध्ये आता पाडण्यामध्ये आले। ज्यांना या ठिकाणी बघा, आता सरकारने सांगितल्यानुसार मागच्या कर्जमाफीचा लाभ भेटलेला आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार। परंतु एक खूप मोठी अट आहे शेतकरी बांधवांनो, एक तारीख सरकारने लावली। बघा, ज्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आणि ज्यांनी कर्ज काय नवी जुनी केले आहे किंवा चालू बाकीमध्ये आहे अशा शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपयांपर्यंतच लाभ देण्यामध्ये येणार। मग हा पेज किंवा ही महत्त्वाची अपडेट प्रत्येक शेतकऱ्याला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे। हो शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही, परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्याची अधिकृत यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली असून पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्राधान्याने केली जाणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता जे काय तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता किंवा लाभ मिळणार आहे यासाठी तुमच्या स्वतःच्या खिशामधून तुम्हाला 1 पण रुपया खर्च करण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त 200 ते 300 रुपयाचा एक फॉर्म भरायचा आहे। या फॉर्माच्या माध्यमातून तुमचे 50,000 रुपयांपर्यंतचे जे काय कर्ज आहे ते माफ होणार आणि जेवढे काय शेवटचे बाकी उरणार, म्हणजे की जर तुम्ही 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल, लक्षामध्ये घ्या, तर मग तुमचे 50,000 रुपये माफ होणार आणि 50,000 रुपये बाकी राहणार। हो शेतकरी बांधवांनो, परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बाकीचे कर्ज भरण्याची गरज उरणार नाही, तुम्ही कधीही तुमच्या मनाने भरू शकता। ही देखील अट आता सरकारने काढलेली आहे। मागे जे काय जाचकाठी लादण्यामध्ये आल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज वसुली होत होती, परंतु आता स्वतः बघा,
आता या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण म्हणू शकतो. कारण की बघा, त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं. काही जाचकाठी काढण्यामध्ये आल्या, त्यामुळे आता जवळपास महाराष्ट्र राज्यामधील 70% जास्त शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. परंतु आतापर्यंत देखील मुख्यमंत्री साहेबांनी सरसकट आणि सर्वांना कर्जमाफी दिलेली नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, जे काय कर्जमाफी होत आहे बघा, ज्यामध्ये कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला स्वतःच्या खिशामधून 1 पण रुपया भरण्याची गरज उरणार नाही. जर तुमचं कर्ज 4 लाख रुपये असेल तर शेतकरी बांधवांनो 2 लाख रुपये माफ होतील. तुम्हाला एक 200 ते 300 रुपयाचा फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यानंतरच ही कर्जमाफी होणार आहे. आणि पुन्हा तुमच्या या ठिकाणी 2 लाख रुपये बाकी राहतील, ते तुम्ही कधीही भरू शकता. अशा प्रकारची कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. हे शक्य झालं रोहित पवार सरच्या आंदोलनामुळे. बघा, तर आता शेतकरी बांधवांनो, सरकारने स्वतः सांगितलं आहे, एवढा मोठा निधी आणायचा तरी कुठून. यामुळे सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला. कर्जमाफी एका टप्प्यामध्ये नाही तर 2 टप्प्यामध्ये केली जाणार. तर मग शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. बघा, आता येणाऱ्या काही तासामध्येच कर्जमाफी होणार आहे. ती पण सर्वात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. मग 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता कर्जमाफीचा निधी जमा होणार. तर यादी अतिशय महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. यादी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये यादीमधील अमरावती आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून झाला. म्हणजे की टोटल 16. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं होतं 16 जिल्हे धरूया, परंतु बघा शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार किंवा या ठिकाणी रोहित पवारजी साहेबांच्या आंदोलनामुळे फक्त 2च टप्पे करण्यामध्ये आले आहे. नाहीतर सरकार 3 टप्पे सुद्धा करू शकले असते. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता अमरावती आणि धाराशिव ह्या जिल्ह्यांचा समावेश सर्वात प्रथम झाला. कारण की बघा, या जिल्ह्यामधून शेतकरी बांधव भरपूर असे आंदोलनं झाली होती बघा. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. ते पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्यभरामध्ये कर्जमाफी होत आहे, परंतु बघा यादीनुसारच कर्जमाफी होणार. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमचं कर्ज माफ होणार. आता अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे. तेथे पहिल्या टप्प्यामधील प्रक्रियेनुसार निधी आज जमा व्हायला सुरुवात होईल. बघा शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची कर्जमाफी लक्षामध्ये घ्या. कर्जमाफी संपूर्ण होणार आहे, परंतु सध्या फक्त 18 जिल्हे पात्र करण्यामध्ये आले आहेत. असे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज आता माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता बघा तुम्हाला कळलंच असेल की कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये माफ होणार, कोणती 50,000ची अट रद्द करण्यामध्ये आली. बघा, प्रोत्साहनपर भत्ता तुम्हाला जो काय मिळणार होता तोच मिळणार. त्यामध्ये कसल्याही प्रकारे वाढ करण्यामध्ये आलेली नाही. फक्त एक जाचक अट आता काढण्यामध्ये आली आणि दुसरी जाचक अट म्हणजे तुम्हालाची कर्ज वसुली होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, प्राधान्याने दिलेल्या या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून पहिल्या टप्प्यामधील प्रक्रियेसाठी बघा आता कोल्हापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी वितरण होणार. त्यानंतर छत्रपती संभाजीमध्ये नगर सुद्धा वितरण करण्यामध्ये येणार. प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देखील आता मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. बघा, कारण की सरकारने स्वतः सांगितलं आहे कर्जमाफीच्या या विशेष यादीमध्ये जळगाव, नंदुरबार आणि नांदेड बघा या जिल्ह्यांचा सुद्धा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामधील येथील शेतकरी आता कर्जमुक्तीला प्राप्त होणार आहे. बँकांनी आता लाभार्थ्याची यादी अंतिम केली असून
पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच राहिलेल्या 18 जिल्ह्यांची पुन्हा कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जास्त काळ चिंता करण्याची आता गरज उरणार नाही. परंतु आज ज्या शेतकरी बांधवांची नावे या यादीमध्ये येत आहे, अशा शेतकरी बांधवांचे कर्ज पूर्णतः माफ करण्यामध्ये येत आहे. तर मग बांधवांनो, पडताळणीमध्ये बीड, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे असून त्यांना पहिल्या टप्प्यामधील यादीनुसार लाभ मिळणार आहे. ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले आहे त्यांनाच या यादीमध्ये स्थान देण्यामध्ये आले आहे. श्रीमंत शेतकऱ्याला या प्रक्रियेमधून बाहेर काढले जाणार असल्यामुळे केवळ गरजू आणि पात्र शेतकरी बांधवांनाच याचा फायदा मिळणार आहे. बघा, आता पुढील जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, पुढील जिल्ह्यांचा क्रमांक सुद्धा लागला आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे म्हणजे की अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामधील बँका आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांकडे सुद्धा वळविले आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांचं तर कर्ज माफ होणार, परंतु राहिलेल्या 18 जिल्ह्यांची सुद्धा कर्ज माफ करण्यामध्ये येणार. परंतु सर्वात पहिल्यांदा यादीमधील जे जिल्हे आहे यांचं कर्ज माफ होणार. या प्रक्रियेमध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला देखील या पहिल्या टप्प्यात स्थान मिळाले असून ही मोठी आनंदाची बातमी आहे. पडताळणी पूर्ण होताच थेट लाभ DBTच्या माध्यमातून आता हस्तांतरित होणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा, अगदी काहीच तासामध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. दुष्काळी आणि गरजू भागामध्ये सर्वात अगोदर प्राधान्य देण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे म्हणजेच की गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली असून येथील कर्जमाफीची पहिली लाट पहिल्या टप्प्यामध्ये पगाला मिळणार. ज्या 18 जिल्ह्यांची नावे यादीमध्ये नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नका, कारण त्यांचे कर्ज दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% माफ करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील बघा 36 जिल्हे आता लक्षामध्ये घ्या, संपूर्ण जिल्ह्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे. बघा, स्वतः सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचे आधार प्रमाणीकरण आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे संदेश मिळायला सुरुवात होईल. श्रीमंत आणि अपात्र, बघा आता लक्षामध्ये घ्या, अशा शेतकऱ्याला वगळून फक्त पात्र बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड आणि जळगाव बघा या सुद्धा भागामध्ये निधी जमा होणार असून तांत्रिक बाबीची पूर्तता केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच बघा राहिलेल्या 18 जिल्ह्यांची नवीन यादी पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का नाही हे एकदा तपासून घ्यावे, कारण की शेतकरी बांधवांनो, बघा लक्षपूर्वक बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये यायला हवं. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येत असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मात्र हा मिळणार आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे बघा त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. बघा आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बीड आणि बुलढाणा बघा या जिल्ह्यांमधील बघा आता शेतकरी बांधवांना कर्जमाफी होत आहे. बँकांमधील वरील रकमेचा भरणा शेतकरी बांधवांना करावा लागणार, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही कधी पण करू शकता, कारण आता कर्ज वसुली होत नाही तर कर्जमुक्ती मिळत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळणे सोपं होणार आहे. टप्प्याटप्प्याने कर्जमाफी केल्यामुळे प्रशासकीय ताणात आता कमी होणार आहे. हो, आता जे काय प्रशासकीय ताणतणाव आहे हा कमी होणार आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा ताण कमी होणार आहे, कारण कर्जमाफी आता मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळी ही घोषणा केली होती तेव्हापासूनच यवतमाळ आणि वाशिममधील शेतकरी या दिवसाची वाट बघत होते. हो शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि यवतमाळ या भागामध्ये सुद्धा कर्जमाफी मिळणार. 70,000 कोटींच्या निधीची तरतूद बघा या नियोजनानुसार केली
केली आहे. फक्त आजसाठी तांत्रिक अनुभव बघा शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यासाठी फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत बँक माहितीवरच अवलंबून राहणं गरजेचं आहे किंवा आव्हान केलं जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांना बळी पडू नका. तुम्ही भरपूर दिवसापासून ऐकत आला असणार की आता अट रद्द झाली आणि सर्व काही शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये माफी मिळणार. तर मग तसं शेतकरी बांधवांनो काही होणार नाही. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की मागच्या वेळी ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी भेटली होती त्या शेतकऱ्याला सुद्धा आता 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार. परंतु तुमचं कर्ज थकबाकीमध्ये मोडायला पाहिजे. जर चालू बाकीमध्ये किंवा तुम्ही जर रेग्युलर असाल, जर तुम्ही कर्ज नवी जुनी केली असाल, तर मग तुम्हाला मात्र कसल्याही प्रकारे शेतकरी बांधवांनो 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला प्रोत्साहन मिळणार 50,000 रुपये. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता शेतकरी बांधवांनो बघा, काही शेतकऱ्यांनी अल्पमुदत कर्ज घेतलेले आहे किंवा आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी मुदत कर्ज घेतले. आता जर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमचं कर्ज पीक कर्ज असेल तरच तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहे. जर तुम्ही गोठा बांधण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी किंवा गाडी घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे दुसरं कर्ज जर घेतलं असेल तर त्या कर्जाचा यामध्ये कसल्याही प्रकारे समावेश नाही. हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. ही योजना फक्त पीक कर्जासाठीच लागू करण्यामध्ये आली. जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात अशांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. बघा, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या जिल्ह्याचे मॉनिटरिंग सुरू असून पहिल्या टप्प्यामध्ये होणारे वाटप पूर्णपणे पारदर्शक असेल. राहिलेल्या 18 जिल्ह्यांची बघा, आता शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्यानुसार पहिल्यांदा या ठिकाणी 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार. 2 टप्प्यामध्ये हे कर्जमाफी होत आहे आणि पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी हा आजचा दिवस सुवर्ण काळ ठरू शकतो. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. शेवटी ज्या 18 जिल्ह्यांचे कर्ज माफ होणार, आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुमचं 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार ते तर शेतकरी खुश आहे. परंतु भरपूर असे शेतकरी बांधव आहे ज्यांची नावे यादीमध्ये आलेली नाही. त्यांनी कसल्याही प्रकारे काळजी करू नका, कारण काही दिवसांनी दुसरा टप्पासुद्धा जाहीर करण्यामध्ये येणार आणि त्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जेव्हा कधी दुसऱ्या टप्प्याची यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कळत असेल की कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ नाही मिळणार आणि कोणती अट रद्द झाली. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट शेतीविषयक सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.